पुढचा क्वेश्चन आहे आय इज इक्वल टू इन ब्रॅकेट किती टर्म्स आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 5 टर्म मध्ये एम आणि एक्सचं व्हेरिएशन दिले. पहिली टर्म आहे एम बाय एक्स, दुसरी टर्म आहे एक्स बाय एम, तिसरी टर्म आहे एम रेस टू एक्स, चौथी टर्म आहे एक्स रेस टू एम आणि सगळ्या शेवटी आहे एम एक्स. एम हा कोएफिशियंट किंवा आर्बिट्ररी कॉन्स्टंट किंवा आपण एक नंबर असतो ना त्या टाईप आपण त्याला ट्रीट करू शकतो. त्याच्यासोबत बघा एक्स आले आणि आपण इथं डीएक्स म्हणजे काय एक्सला मार्क द्या. ठीक आहे, ठीक आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा काय करतो, जेवढे अंडरलाईन केले तेवढे टर्म्स आहेत तेवढ्या टर्मला मी इंटिग्रेशन सेपरेट करणार. म्हणजे काय झालं बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. ठीक, आणि लागलीच मी काय करतो मागाशी सांगितलं मी की एम हा नंबर असल्यासारखं ट्रीट करा. म्हणजे नंबर आपण बाहेर काढतोय. आता या पहिल्या टर्म मध्ये एम बाय एक्स आहे, तुम्ही पहिला एम बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स राहिलं. ठीक आहे, पुढे कोण आहे प्लस. आता इथं 1 अपॉन एम आहे, 1 अपॉन एम बाहेर काढतो, राहिलं कोण, इथं राहिलं इंटिग्रेशन 1 अपॉन एम बाहेर गेलं, इंटिग्रेशन एक्स डीएक्स. ठीक आहे, प्लस इथं आपण एम काढू शकत नाही. ठीक आहे, ए रेस टू एक्स सारखं आपण याला ट्रीट करू शकतो. एच्या ठिकाणी फक्त एम आहे, म्हणजे मी ह्याला ऍज इट इज असंच ठेवणार, एम रेस टू एक्स डीएक्स. प्लस इथं पण आपल्याला काय करायचं, एक्स रेस टू एन फॉर्म्युल्यासारखं ट्रीट करायचं. एनच्या ठिकाणी एम झालं, म्हणजे ह्याला पण असंच ठेवणार मी, एक्स रेस टू एम डीएक्स. प्लस शेवटची टर्म बघा, शेवटची त्याच्यामध्ये एम हा कोएफिशियंट आहे, एम साइडला राहिलं कोण, एक्स डीएक्स. तर प्रत्येक टर्मला वेगवेगळे फॉर्म्युले बघा. आय इज इक्वल टू हे एम, हे काय असते, 1 अपॉन समथिंग लॉग ऑफ समथिंग आणि समथिंगचा डेरिव्हेटिव्ह अपॉनला असतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, लिहायची गरज नाही. प्लस 1 अपॉन एन. एक्सचं काय असते, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असते, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. इथं काय असणार बघा, इथं एक्स रेस टू 1 आहे म्हणजे 2 झालं अपॉन 2 प्लस इथं ए रेस टू एक्स फॉर्म्युला काय सांगतोय, ए रेस टू एक्स असेल तर ए रेस टू एक्स लिहायचं आणि खाली लॉग ऑफ ए लिहायचं. इथं कोण आहे, एच्या ऐवजी एम आहे, म्हणजे कसं लिहिणार, एम रेस टू एक्स आणि खाली लिहिणार मी लॉग ऑफ एम. ठीक, प्लस हा कुठला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे हा एक्स रेस टू एन वाला. कसं असते, एक्स रेस टू जी पॉवर आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करा, एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1 प्लस हा एम आहे, एक्स होणार एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, तर याच्यामध्ये बघा काय सिम्प्लिफाय होते काय नाही. ठीक आहे, तर हे आपलं फायनल असणार आहे. थोडंसं शॉर्ट राईट मध्ये लिहितो, काय होणार बघा, हे एम लॉग एक्स प्लस 1 अपॉन 2m एक्स स्क्वेअर प्लस एम रेस टू एक्स अपॉन लॉग एम. ठीक, प्लस हे झालं एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1 प्लस इथं लिहितो मी एम बाय 2 एक्स स्क्वेअर प्लस सी, इथं यायला पाहिजे प्लस सी. ठीक आहे, हे आपलं ऍक्च्युली फायनल आन्सर असणार आहे.